कुंडली गवर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सौविज्ञान प्रदायिनी भवध्वांत दिनेशाय गुंडाक्षविर्वे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रताः। ब्राह्मी नरतनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुशङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धेर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। सन्निपत्यन्न च ज्ञानं कर्माज्ञानं निरस्यति साध्य साधन भावत्वाद एककालीनवस्थितेः। अध्याय पहिला श्लोक क्रमांक 54 ते स्वरूपलाभमात्रेण यद्विद्या निहन्तिनः न तदंगम प्रधानं वा ज्ञानं स्यात् कर्मणः क्वचित्। अज्ञानं निराकुर्वन् ज्ञानमेव न सिद्ध्यति विपन्नकारकग्रामं ज्ञानं कर्म न ढौकते। हेतुस्वरूपकार्याणि प्रकाशतमसोरिवः विरोधिनि ततो नास्ति सांगत्यं ज्ञानकर्मणोः। श्लोक क्रमांक 66 पर्यंत। जय गणात। आपण कर्म आणि ज्ञान या दोन साधनांचा विचार मोक्षप्राप्तीच्या संदर्भाने करीत आहोत। कर्म त्याचा असलेला प्रदेश हा मोठा ठरतो, ज्ञान याचा प्रदेश पूर्वपक्षीच्या मताने कमी असा ठरतो। साधन जे म्हणून काही सांगितलं गेलं त्याच्यामध्ये निष्काम नित्य नैमित्तिक कर्म याचा असलेला जो देश आहे तो देश म्हणजे साधन कालावधी। त्या कालावधीच्या मानाचं चिंतन केलं असता नित्य नैमित्तिक निष्काम कर्माचा कालावधी जास्ती आहे आणि ज्ञानाचा कालावधी जो काही मोक्ष प्रित्यर्थ म्हणून सांगितला तो मात्र क्वचित आहे। निश्चय होण्यासाठी म्हणून काय तो कालावधी लागतोय, निश्चयासाठी म्हणून कोणत्याही पद्धतीचा कालावधी अपेक्षित नाही। निश्चय व्हावा, दृढ व्हावा, स्थिर व्हावा याच्यासाठी म्हणून लागणारी जी अंतःकरण शुद्धी आहे वा त्या अंतःकरण शुद्धीची जी पराकाष्ठा आहे त्या अंतःकरण शुद्धीच्या पराकाष्ठेच्या प्राप्त्यर्थ म्हणून असलेला जो नित्य नैमित्तिक निष्काम कर्माचा कालावधी म्हणजे जो साधनाचा कालावधी आहे तो साधनाचा कालावधी अधिक असल्यामुळे याबद्दल विचार करीत असताना पूर्वपक्षी असं म्हणतात की कर्म मोठं ठरलं का मोठं ठरलं नाही। कर्म मोठं ठरतं, ज्ञान लहान झालं का झालं नाही, ज्ञान लहान झालं, त्यामुळे कर्माने मोक्ष होतो अशा पद्धतीचं विधान करीत असताना तुम्ही ज्ञानाला जर मध्यात आणत असाल आणि ज्ञानादेव तो कैवल्यम ज्ञानानेच मोक्ष होतो असा जर विचार तुम्ही मांडत असाल तर तो विचार स्वीकार करून आम्ही असं म्हणतो की ज्ञानाचा प्रदेश कमी असल्यामुळे ज्ञान कर्माच्या या साधनेच्या मानाने कमी असल्यामुळे आम्हाला असा विचार करावा लागतो की ते ज्ञान या मोठ्या असलेल्या कर्माचं अंग रूपाने राहतं। अंगी हा कर्म आहे म्हणजे कर्मद्वारा ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीद्वारा मोक्ष अशा पद्धतीचा सिद्धांत आम्हाला मांडता येतो। म्हणजेच हे सांगत असताना जी आधारशिला घेतलेली आहे ती पूर्व पक्षाची आधारशिला अशी आहे की अंतःकरण शुद्धीद्वारा
कर्म मोक्षाला कारण परंपरेया होऊ शकतं, असा जो सिद्धांत ज्ञानवाद्यांनी वा सिद्धांत्यांनी वा वेदांत्यांनी किंबहुना सुरेश्वराचार्यांनी इथे जो मांडलेला आहे, त्या एका असलेल्या वचनाला धरून ते म्हणतात की तुम्ही कर्माचा अनंगीकार करताय का, कर्माला सोडून देताय का, कर्माला त्याज्य असं समजताय का, कर्मत्यागाची भाषा करताय का. नाही, कर्मत्यागाची भाषा कोणत्याही पद्धतीने ज्याचं अंतःकरण शुद्ध नाही त्याच्यासाठी केलेलीच नाही. ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे त्या अंतःकरण शुद्ध झालेल्या व्यक्तीच्या संदर्भाने त्यागाचा वैराग्याचा विचार करीत असताना आणि प्राप्त साधन विषय साधन यांचा विचार करीत असताना सर्व कर्म तत्साधन संन्यासाचा विचार आम्ही केलेला आहे. पण अंतःकरण शुद्धीच्या उपरांत तो विचार जर मांडला गेलेला असेल तर अंतःकरण शुद्धीच्या आधी कर्मत्यागाचा विचार केलाय काय, कर्मत्यागाचा विचार करता येणार नाही. म्हणून कर्माचा अनंगीकार तुम्ही न करणारे असे असल्यामुळे, कर्माचा स्वीकार करणारे असे तुम्ही झाल्यामुळे कर्म हे तुम्ही साधन मानताय ही गोष्ट आम्हाला फक्त मान्य होती. मग कर्म साधन जर तुम्ही मानत असाल तर त्या कर्म जे साधन तुम्ही मानलं त्याचं असलेलं स्वरूप आम्ही सांगतो की हे मोठं आहे आणि निश्चय की जे ज्ञान आहे ते कमी आहे. निश्चयाचं उदाहरण देत असताना आपण बराच वेळा मागे एक उदाहरण पाहिलेलं, ते आपल्याला आठवण व्हावी म्हणून पुन्हा उदाहरण ते देतो. पती पत्नी आहेत, नवीन लग्न झालेलं आहे, मंगळसूत्र त्यांनी वधूच्या गळ्यात वराने घातलेलं आहे. आता लगेच त्याचा निश्चय होतो की ही बायको आहे म्हणून, का तो जप करीत बसतो की बायको आहे बायको आहे म्हणून. नाही, घातल्या क्षणी त्याचा निश्चय होतो. निश्चयाला किती वेळ आहे? निश्चयाला वेळ नाही, लगेच आहे, एका क्षणामध्ये निश्चय होतो, तिथल्या तिथे निश्चय होतो आणि तो दृढ असतो. कोणी म्हणत नाही किंवा त्याचा निश्चय ढळत नाही, आहे का नाही आहे का नाही म्हणून. झाला निश्चय, संपला विषय. निश्चयाचं स्वरूप असं सांगितलं. त्यामुळे त्याचा जो कालावधी आहे तो कालावधी मात्र कमी असल्यामुळे, त्याचा देश कमी असल्यामुळे इथे ते पूर्व पक्षी म्हणतात की तो अंगरूपाने तिथे राहू शकतो. ज्ञान आहे, साधना ज्ञानाची करता म्हणजे क्रियात्मकच करता, अशा पद्धतीचा विचार पूर्व पक्ष आपल्या समोर मांडतात. ज्ञानाची साधना करता म्हणजे नेमकं काय करता? श्रवण मनन निधिध्यासनादी ज्या ज्या म्हणून काही क्रिया करीत असाल वा त्या क्रियेसाठी लागणारी जी अधिकार सिद्धी आहे त्या अधिकार सिद्ध्यर्थासाठी सुद्धा म्हणून जो काही प्रकार करत असाल तो सगळा प्रकार मात्र क्रियात्मक आहे का नाही, कर्मात्मक आहे का नाही, काही कर्म त्याच्यामध्ये दडलंय का दडलं नाही, कर्माला सोडून तुम्हाला विचार करता येतो का? अजिबात कर्माला सोडून तुम्हाला विचार करता येणार नाही. एवढंच त्याच्यामध्ये मर्म आहे की ते निष्काम असलं पाहिजे एवढाच काय तो मुद्दा. बाकी कर्माला तुम्हाला सोडता येते असं म्हणता येणार नाही. सगळी संत मांदियाळींची वचन तपासा. कर्माचा अनंगीकार कोणी केलाच नाही. कर्माचा अनंगीकार असा करताच येत नाही. ज्ञानाचं मत जरी मांडलं असलं, ज्ञान जरी मुख्यत्वाने घेतलं असलं तरी उपदेश करीत असताना मात्र कर्माचाच उपदेश सगळ्यांना केलेला आहे. तो कर्माचा उपदेश करावाच लागतो. जर कर्माचा उपदेश न करता केवळ ज्ञान पुढे करून, बौद्धिकता पुढे करून, विचार प्रणाली पुढे करून जर मोक्षाची गणती लावायचा विचार केला किंवा तशी सगळी प्रक्रिया राबवली तर त्याचा परिणाम काय होईल? ज्ञान होईल का नाही माहित नाही, व्यभिचार मात्र चालू. सगळं एक आहे, सगळं एक आहे. अनुकूलतेमध्ये सगळं एक असतं आणि त्याच्या त्याच्या असलेल्या प्रतिकूलतेचा विचार केला की त्याच्यामध्ये खंड 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 निर्माण होतो आणि तिथे काहीतरी तर्क येऊन त्याज्यता, हेयता, उपादेयता अशा प्रकारचे भाव सगळे त्याच्या असलेल्या अनुकूलतेप्रमाणे प्रतिकूलतेप्रमाणे तो तिथे निर्माण करीत असतो आणि बतावणी मात्र सगळं एक आहे म्हणून करीत असतो. हे सगळं एक आहे असं सांगणं खरंय का खोटे? सिद्धांत दृष्टीने विचार करा. एखादा नास्तिक मनुष्य असू द्या, काय म्हणेल? सर्व मनुष्य मात्र एक आहेत. खरं की खोटं? सिद्धांत दृष्टीने विचार करा. खरं आहे, सगळे मनुष्य एक आहेत. मनुष्यत्व जातीने सगळे एक आहेत आणि ब्राह्मणत्व वेगळं काढलं तर? आता सिद्धांत हा सुद्धा आहे ना. सिद्धांत काय तोच आहे का फक्त? प्राणी या अपरा जातीने सर्व प्राणधारी एक आहेत का? एक नाही, एक जातीचे का नाही?
आम्हाला तुम्ही जर समानता सांगत असाल तर त्या समानतेमध्ये कोणाकोणाला घ्यावं लागेल? एक तू आणि दुसरा प्राण धारण केलेला गाढव. दोघही एक आहेत. एक कसे नाहीत? प्राणी या जातीने एक समजायचे का? समजायचे नाहीत. प्राणधारणा तुझ्याही ठिकाणी त्याच्याही ठिकाणी. प्राणी ही जाती हा धर्म जर एक मानला तर ही समानता आम्हाला मानता येते. त्यामुळे केवळ ज्ञानाचा विचार केला, केवळ विचारधारेचा अशा पद्धतीत अवलंब केला तर त्या अशा असलेल्या विचारावरून आपल्याला असं लक्षात येतं की तिथे कोणत्याही पद्धतीचा उपाधीचा विचार न करता उपाधिगत असलेल्या कोणत्या तरी एका गोष्टीचा विचार करून उपाधीला बाजूला सोडून असा केलेला विचार वा असा केलेला सिद्धांत की जो शास्त्राचा आहे तो उचलून उपाधीला धरून केलेली समानता ती घातक ठरते. स्त्री पुरुष भिन्न मानायचे का एक मानायचे? तो कोण? मनुष्य दोघही आहेत, प्राणधारी दोघही आहेत, क्रियावान दोघही आहेत, चेतन दोघही आहेत. सगळं काम दोघही करू शकतात. कुठं नाहीत करू शकत? सगळं करू शकतात. एक मानायचे का दोन मानायचे? वेगळे. दोन म्हणजे वेगळे. तत्वाच्या दृष्टीचा विचार जर केला तर दगड सुद्धा एक आहे आपल्यासोबत. ते उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार. कोण? तत्वज्ञ. पण ते उपाधी माझी गुप्त उपाधी घेत नाहीत. उपाधीला देणं घेणं का? उपाधी जड आहे त्यामुळे त्याचा ते विचार करीत नाही. आणि इथे जो नास्तिक असलेला जो पुरुष आहे की जो हीच बतावणी करतो हे सगळे एक आहेत, त्याच्यामध्ये उपाधीचा त्याग आहे का? उपाधीचा त्याग नाही. स्त्री पुरुष समानता सांगत असताना उपाधीचा त्याग करून समानता सांगता का? नाही. बरोबरीने थांबायचे ना. मग उपाधीचा त्याग न करता समानता कोणत्याही देशात कोणत्याही कालावधीमध्ये येणं शक्य नाही. येऊच शकत नाही. करताच येऊ शकत नाही. त्याचं कारण निराळे. हे कार्य आहे स्त्री देह, त्याचं कारण निराळे. त्याची उत्पत्ती निराळी, तिथे विकृती निराळी म्हणजे देह. उपाधी त्याचे गुणधर्म निराळे. पुरुष देह त्याचे कारण निराळे, ते कार्य निराळे, ह्याच्यात विकृती निराळी आहे. याच्यापासून उत्पन्न होणारा जे काही अंतिम परिणाम असेल तोही निराळा आहे. मग याला एक कसं मानता येईल? याला एक मानता येणार नाही. हा प्राणी आहेत, मनुष्य आहेत, या पद्धतीने तुम्ही पुरुष हा शब्द देहात राहणारा जो या अर्थी जर वापरला म्हणजे मुख्य अर्थाने तर स्त्री आणि मनुष्य म्हणजे जो पुरुष म्हणजे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी अशा पद्धतीत विचार केला तर दोघेही पुरुष म्हणजे पुल्लिंग अशा पद्धतीचा अर्थ शास्त्राला अभिप्रेत नाही. या देहात राहणारा, या देहात राहणारा याला म्हणायचं पुरुष. या देहामध्ये जो शयन करतो तो राहतो तो पुरुष आहे. मग स्त्री काय देहात राहत नाही का? देहातच राहते. त्यामुळे शास्त्रीय असलेल्या आणि व्याकरणीय असलेल्या शब्द चिकित्सेप्रमाणे त्याला पुरुष म्हणतायत. जर एवढे दोन शब्द काढले स्त्रीला पुरुष म्हणायला लागला वेळ लागला हा ना. व्यावहारिक असलेल्या आणि आपल्या चालू बोलीमध्ये चालू भाषेमध्ये ते शब्द एक नाही, ते शब्द लिंगवाचीच आहेत असा भेद आहे. परंतु उपाधीने मात्र त्यांची समानता होऊ शकेल का? उपाधीने त्यांची समानता कदापि होणार नाही. उपाधीने भिन्नता जशाला तशी राहील. अन्न एक उपाधी आहे, व्यक्ती आहे. अन्न व्यक्त आहे म्हणजे व्यक्ती. जिथे व्यक्तता आहे आणि व्यक्ततेला धारण केलेलं जे आहे ते व्यक्ती असा अर्थ आहे. दगड व्यक्त आहे, शेण व्यक्त आहे. उपाधी भिन्नता मानून व्यवहार होतो कधी? उपाधी मानून व्यवहार होतो का? उपाधी सोडून व्यवहार होतो? असे चेतन उपाधी असला तर व्यवहार होतो. मेलेल्या माणसाशी सुद्धा व्यवहार होत नाही. उपाधी तर शिल्लक असतो त्याचा. उपाधी जे त्याचा देह आहे जो क्रियाविहीन आहे, प्राणहीन आहे असा देह पडलेला आहे. उपाधी आहे त्याचा पडलेला आहे. पण तो देह जरी पुढे असला तरी चेतनहीन प्राणहीन असल्यामुळे त्याच्यासोबत कोणत्याही पद्धतीचा व्यवहार असा होत नाही.
जो व्यवहार त्यावेळी दुःखावेगामध्ये होतो, कुठे गेला, काय गेला, आता कसं व्हायचं, हा सगळा व्यवहार तो दुःखावेगातला आणि जवळच्या असलेल्या आप्तेष्टांचा आहे. त्याच्यावरून त्याच्याशी व्यवहार होऊ लागला असा विचार नाही. व्यवहार होतोय म्हणजे क्रियेला प्रतिक्रिया, मग व्यवहार. क्रियेला प्रतिक्रिया नाही तर व्यवहार कसा काय समजायचा, व्यवहार समजता येणार नाही. खांबाला मी लाख शिवे दिल्या, खांब काय बोलतो, व्यवहार झाला, व्यवहार म्हणता येणार नाही. व्यवहारिक असलेली जी परिभाषा आहे, व्यवहाराची जी परिभाषा सांगितली, ती परिभाषा क्रिया प्रतिक्रियेवर अवलंबून आहे, अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. त्यामुळे उपाधीला सोडून असलेली समानता ही कोणत्याही पद्धतीमध्ये शास्त्राला धरून जरी असली, उपाधीला सोडून आणि उपाधीला धरून असलेली जर समानता मानायची ठरली तर ती अविवेकग्रस्त बुद्धीची काहीतरी फलश्रुती असा विचार करा. त्याचं उपज आहे. जे स्वतःला बुद्धिवादी म्हणतात आणि औपाधिक समानता मानतात, त्यांच्या एवढा दारिद्र्यग्रस्त असलेला बुद्धीचा व्यक्तीच दुसरा सापडणार नाही. त्यामुळे या अशा असलेल्या उपाधीच्या संदर्भाने सुद्धा जे काही चिंतन आपल्या समोर मांडलं, त्या उपाधीने, त्या उपाधीचा जरी स्वीकार केला आणि त्या उपाधिगत असलेल्या चैतन्याचा जरी विचार केला, तरी या असलेल्या चैतन्यावरून असलेली समानता ही निराळी समजा. उपाधीच्या संदर्भाने असलेली समानता ही अव्यवहारी समजा. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा तर्क नाही, प्रमाण नाही, कोणत्याही पद्धतीची बुद्धिनिष्ठता नाही, कोणत्याही पद्धतीची विवेकनिष्ठता नाही, कोणत्याही पद्धतीची शास्त्रनिष्ठा नाही. कोणत्याही पद्धतीने ही गोष्ट आपल्याला जर सापडत नसेल तर त्या पद्धतीची असलेली समानता आपल्याला सोडून द्यावी लागते. आपण असा याचा विचार करीत होतो की या अशा असलेल्या उपाधीच्या माध्यमाने होणारं जे काही साधन, त्याचा देश मोठा, लांब आहे, याच्या शुद्ध्यर्थ म्हणून सांगितलं. आणि याच्या शुद्ध्यर्थ म्हणून असलेलं जे जे म्हणून साधन, ते जे साधन आहे हे अंतःकरण शुद्धीच्या पूर्व आहे. आणि अंतःकरण शुद्धी नंतर असलेलं सर्व कर्म त्याग अशा स्वरूपाचा संन्यास आपल्याला सांगितला. या उपाधीला प्राप्त असलेले जे जे म्हणून काही विषय साधनं, त्यांच्यापासून जर सुटायचं ठरलं तर विधीपूर्वक स्वीकार केला तर विधीपूर्वक त्यागाचीही कल्पना वा विधीपूर्वक त्याग व्हायला पाहिजे अशा प्रकारचा सुद्धा विधी संन्यासाच्या माध्यमाने आपल्या समोर शास्त्राने ठेवलेला आहे. पण ज्याचा अंतःकरण शुद्ध झालं त्याच्यासाठी जी गोष्ट आहे, आणि ज्याचं नाही झालं त्याच्यासाठी मात्र निष्काम कर्मोपासनेचा विचार आपल्याला करता येतो. म्हणजे ती कर्मोपासना वा अशा पद्धतीत असलेला कर्मत्याग आणि त्या कर्मत्यागानंतर म्हणजे प्राप्त असलेला जो गृहस्थ धर्म आणि त्याच्यातले जे धर्म कर्म, त्याचा असलेला तो त्याग होतो. संन्यास धर्म कर्म पुन्हा शिल्लक राहतात. निष्काम कर्म केलं तर फळ देत नाही. निष्काम कर्म हे फल देत ना, कर्म आहे ना ते. अंत्य पर्यवसायी निश्चित आहे, उत्पत्ती आहे ना. मग विनाश म्हणजे अंत्य पर्यवसायी तो फल देणारच. विनाश होतो म्हणजे काय होत असतं प्रत्येक वेळी? विनाश हा शब्द वापरा, संपून गेलं, व्यर्थ गेला असा त्याचा अर्थ नाहीये. फळाला आलं म्हणजे संपलं ते, असा त्याचा अर्थ आहे ना. उपभोग उपभोग असे शब्द वापरतो. भोग आहेत, भोग आहेत, भोग आहेत म्हणजे काय? व्यक्ती फक्त दुःख प्राप्त झाले की म्हणतो भोग आहेत, भोग आहेत. नाही, भोग या शब्दामध्ये सुखही आणि दुःख दोन्ही आहे. पण आपला व्यवहार कुठे असतो? दुःखाच्या ठिकाणी. काय भोग आहे? भोगल्याशिवाय संपणार नाही. आमचे पूर्वीचे भोग आहेत. निष्काम कर्माचा परिणाम काय? निष्काम कर्माचा अंतिम परिणाम वा एकच परिणाम असा आहे. निष्काम आहे ना, इच्छा नाही ना कोणती, मग त्या कर्माचं फल निश्चित होणार आणि ते फल सांगितलं अंतःकरण शुद्धी. का अंतःकरण शुद्धी सांगायचं फल? कर्म आहे, मी मागे कर्म केलं, मागच्या जन्मात कर्म मी काहीतरी केलं असेलच. आपसुका होणाऱ्या ज्या प्रेरणा आहेत मला, की ज्या कधी काही संस्कार नसताना होतात. उदाहरणार्थ, जो नुकताच जन्मलेला बालक आहे त्याला दूध ओढावं कोणी शिकवलं?
त्याच्यातच पूर्वसंस्कार. हा त्याचा पूर्व संस्कार आहे ना तो. संस्कार आलाच कुठून? अनंत जन्म. संस्कार येईलच कुठून? काहीतरी तिथे क्रिया आहे आणि त्या क्रियेतून काहीतरी त्याला ज्ञान संपादित झाले, कोणतं तरी कर्म आहे आणि ते कर्म काहीतरी संस्काराच्या रूपात शिल्लक राहतं का राहत नाही शिल्लक? संस्कारांच्या रूपामध्ये कर्म शिल्लक राहतं. कुठं राहतं? ठिकाण पाहिजेत ना. मागचं कर्म, मागचा जन्म, मागचं कर्म, आणि मग त्या घरामध्ये माझे संस्कार शिल्लक आहेत. असं कसं होईल? असं होणार नाही. मग हे राहतं कुठं? एक माझा देह आहे की जो अनंत जन्मांमध्ये बदलत नाही. एक उपाधी आहे, एक देह आहे की जो अनंत जन्मामध्ये कधीही बदलला गेलेला नाही. आणि जोवर ज्ञान होत नाही तोवर तो देह संपणार नाही. हा उपाधी संपेल. काय ज्याचं जेवढं आयुष्य आहे, जेवढं कर्म आहे, प्रारब्ध जेवढं आहे तेवढ्या प्रारब्धाचा उपभोग झाला की हे संपून जाईल. 25, 50, 75 आणि 100 अशी कल्पना आहे. अल्पायू, मध्यमायू आणि पूर्णायू अशा कल्पना मांडल्या. अल्पायू म्हणजे काय? 25च्या आधी गेला तर तो अल्पायू होता. 50 आणि 75 याच्या मध्यात जर गेला तर तो मध्यमायू होता. आणि पूर्णायू म्हणजे 100 आणि 100च्या पुढे जर गेला तर आता तो वृद्ध, वयोवृद्ध. आयुष्याच्या मानाने शास्त्रीय दृष्टीने विचार करताना 80च्या पुढचा व्यक्ती वयोवृद्ध आहे किंवा आपल्यापेक्षा जो मोठा तो वयोवृद्ध आहे. म्हणजे ही दुसरी परिभाषा आहे. पण आयुष्याच्या मानाने पूर्णायू झालं आणि त्याच्यावर तो शिल्लक आहे तो वयोवृद्ध आहे. आता त्याचं जे आयुष्य आहे ते शास्त्रीय असलेल्या परिभाषेने आता बोनस चालू आहे. 100च्या वर बोनस शास्त्र मानतं आणि डॉक्टर सांगतात 60च्या वर बोनस आहे. म्हणून 61 जोरात करावी लागते. आता बोनस आहे. जेवढं होतं डॉक्टरच्या मताप्रमाणे झालं. आता बोनस पॉइंट. हा बोनस झालं असं आहे ते. त्यामुळे आपण असा विचार करतोय मागचं जे काही आहे त्या पद्धतीचा विचार केला तर तो जो देह आहे त्या देहाला म्हणा सूक्ष्म देह, आणि त्या सूक्ष्म देहाचं दुसरं ज्ञानाचं राहण्याचं ठिकाण काय तर त्याचं नाव आहे अंतःकरण. अंतःकरणात सगळे संस्कार राहतील. कसं काय राहतील? उद्बुद्ध होण्याची, चेतनवत होण्याची प्रेरणा तिथे, चिदाभास तिथे आहे ना. मग त्याचा स्वीकार करून ते कर्म राहतील का त्यांना उद्बुद्ध व्हायचंय, पुढे यायचंय. असे सगळे असलेले संचित असतील, प्रारब्ध असतील, सगळ्यांचा ठाव ठिकाणा अंतःकरण. ते दुसरी तिसरीकडे कुठे राहणार नाही. अंतःकरण याच्यामध्ये ते संस्कार राहतात. म्हणून अंतःकरणाची जी मलिन अवस्था आहे ती मलिन अवस्था बाहेरून धूळ आत जाऊन अंतःकरण मलिन होतं काय नाही. ते धूम्रपान केले की हृदय फुफ्फुस खराब होत असतील, काळी होत असतील. अंतःकरण त्याच्याने काळ होतं का नाही. ते कर्म केल्यानंतर जो संस्कार उमटतो त्या संस्काराने अंतःकरण मलिन होतं. अंतःकरणाची मलिनता त्याच्यामुळे, त्यामुळे कर्मानेच जे मलिन झालं, जिथे संस्कार शिल्लक आहेत त्या अशा असलेल्या अंतःकरणाच्या शुद्धीचा विचार करीत असताना कोणतं कर्म काढावं लागेल? कर्मच काढावं लागेल. आता दुसरं तर काही काढता येणार नाही. ते कर्माने कशाने तरी घाण झाले म्हटल्यानंतर, म्हणजे मी कुठेतरी खेळलो मग घाण झालं, आता काय करावं लागेल? धुणं हे कर्मच करावं लागेल ना. संस्कार, संस्कारच करावं लागेल. संस्कार म्हणजेच काय? कर्माचे 4 प्रकार आपण विचारसागरादी ग्रंथामध्ये बघून आलो. उत्पत्ती, त्याच्यामध्ये विकार, प्राप्ती, संस्कार, विकार, हे 4 कर्म त्याच्यामध्ये होतात. हे चतुर्विध कर्म आहेत. त्यातला संस्कार नावाचा भाग काय आहे? धुणे, गलिच्छ असलं तर धुणे, पांढरं असेल, निळं करायचं असेल तर निळ मध्ये घालणे, रंगवायचं असेल तर रंगात घालणे. संस्कार आहे, वेगळं काहीतरी त्याच्यावर. ते सगळं जर काढून टाकायचं असेल तर काय करावं लागेल? धुवतच बसावं लागेल.
मग धुणे नावाची प्रक्रिया कर्माच्या माध्यमाने जर होत असेल तर ते कोणतं कर्म आहे या गोष्टीचा विचार करताना शास्त्र म्हणतं, कामनेने जर अंतःकरण मलिन झालेलं असेल तर निष्कामतेने अंतःकरण स्वच्छ होईल का नाही? कामनेमुळे मलिन झालं ना, काहीतरी कामना केली म्हणून मलिन अवस्था आली ना, मग निष्कामतेने होईल का नाही? मग निष्काम कर्म केलं तर त्याचं अंतिम फल काय राहील? फल कोणतं राहील? तर ते म्हणतात की त्याचं अंतिम फल अंतःकरण शुद्धी आहे, उत्पन्न होतंय, निर्माण करतोय म्हटल्यानंतर त्याचं फल अंतःकरण शुद्धी अशा पद्धतीचं मिळालंच पाहिजे. वा अंतिम परिणाम तो आहे, उत्पन्न होतं आणि विनाशाला जातं, म्हणजे फलाला येता असा विचार करा. फल ज्या अर्थी मिळतं, अंत्य पदार्थ अंत्य द्रव्य ज्या वेळी आपल्याला त्याच्यातून मिळतो अंतिम परिणाम ते फल असतं. झाडाचं अंतिम परिणाम काय? फळ. जे काही झाड असेल त्याचं फळ, त्याच्यामध्ये दुसरा तिसरा कोणताही भाग आता अंतिम परिणाम नाही, अंतिम परिणाम फळ आहे. कारण का पुन्हा बीजाची अवस्था त्याच्यात सापडते, त्यामुळे अंतिम परिणाम फळ. पान वगैरे म्हणता येत नाही, जरी ते दिसत असले तरी ते अंतिम परिणाम नाही. अंतिम परिणाम आता ह्याच्या पुढे काहीच नाही, अंतिम परिणाम फळ. त्यामुळे जे निर्माण होतं ते निश्चित विनाशाला जातं, म्हणजे फलाला येतं असा आपल्याला विचार करता येतो. निष्काम कर्म आहे आणि त्याचा अंतिम परिणाम मात्र अंतःकरण शुद्धी अशा पद्धतीचा सांगितला. ही अंतःकरण शुद्धी जर झाली तर सर्व कर्म संन्यास नावाचा प्रकार त्या व्यक्तीला करता येतो. नाहीतर उठला आणि गेला आणि संन्यास घेतला तर आरूढ पतित होऊन पुन्हा नको ती आडनाव धारण करण्याची वेळ येईल पुढच्यांना. ते आरूढ पतितता काही चांगली नाही. आरूढ पतिताच्या संदर्भाने विचार करीत असताना अनेक सहस्त्र दिव्य वर्षे नरक उपभोग शास्त्राने त्याला सांगितलं. सोपं नाही ते, तो तिथे पडत राहतो, त्याचा उपभोग तसा चालू होतो. मग असा असलेला जो घोर कृत्याचा प्रकार तो करायचाच कशाला? ज्यास विषय भावना आवरण त्याचं आवरण होत नाही, त्याचं म्हणायचं काय, त्याला संकुचित त्याला करता येत नाही, बांधता येत नाही, नष्ट करता येत नाही, संयमित करता येत नाही. मुख्य शब्द संयमन ज्याला करता येत नाही त्यांनी संन्यासाच्या भानगडीत पडू नये. मग त्यांनी केलंच काय पाहिजे? निष्काम कर्म करा अशा पद्धतीचा उपदेश आपल्याला करता येतो. हे जे निष्काम कर्म आहे हे अंतःकरण शुद्धी नंतर असलेलं जे कोणतं कर्म असो, प्रत्येक असलेल्या ज्ञानप्राप्तीपर्यंतच्या सगळ्या असलेल्या प्रक्रियेचा विचार केला, कोणती ना कोणती तरी क्रिया तुम्ही करताय अशा पद्धतीचा विचार पूर्वपक्षी मांडतात. आणि ते म्हणतात की कर्माचा प्रदेश मोठा कर्म आहे, तुम्हाला हे टाकता येणार नाही. त्यामुळे या अशा असलेल्या कर्माचा जो काही भाग ज्ञानप्राप्त्यर्थ म्हणून सांगितला, त्या ज्ञानप्राप्त्यर्थ असलेल्या भावाचा विचार केला असता कर्म अंगी म्हणून उभे राहील, मोठं म्हणून उभे राहील आणि ज्ञान अंग म्हणून उभं राहील. म्हणजे ज्ञानामध्ये आणि कर्मामध्ये अंग अंगी भाव पूर्वपक्षी सांगतात की कर्म हे अंगी आहे, मोठं आहे, ते असल्यानेच ज्ञान प्राप्ती होईल आणि मग मोक्ष होईल. हा, आता ते अंग अंगी भाव सांगताना मुख्यता कोणाला दिली, प्रधानता कोणाला दिली, साक्षात्कारणता कोणाला दिली याचा विचार. कर्माचा अनंगीकार नाहीये, अस्वीकार कर्माचा करीतच नाही कोणी, परंतु कर्म मुख्य आहे असं म्हणणं योग्य नाही. बांधकाम कोणी केलं? घर आहे, मी पैसे लावले, मी गडी लावली. बांधकाम कोणी केलं? इंजिनिअरिंग म्हणा. तुम्ही काय बांधकाम, गड्यांनी बांधकाम केलं, गड्याचं आहे सगळं, तुमचं काय त्याच्यामध्ये? गडी मोठा आहे, आता गड्याला राहू द्या, तुम्ही बाहेर जा. अंगी कोण झाला? गडी झाला. मग गडी अंगी होतो का? गडी मालक होतो का? नाही, काम केलं. आणि खरं सुद्धा आहे, खोटं काय नाही. आम्ही स्वीकार करीत नाही, स्वीकार करत नाही तर बांधतातच येईल. गड्याला न लावता आम्ही काम करतो, तुला गटी व्हावं लागेल. ते होऊ शकतं का? नाही होऊ शकत. मुख्यता प्रदान कुणाला करता याच्यावरून हा सगळा आपण विचार करतोय. हा विचार करताना ते म्हणतात कर्म अंगी आहे
आणि ज्ञान अंग आहे. या अंगी अंग अशा असलेल्या दोघांच्या जोडीने मोक्ष होतो अशा पद्धतीचा विचार करा. कर्म शेवटपर्यंत शिल्लक राहतं आणि ज्ञान मध्यात एक क्षणभर तिथे येतं आणि मोक्षाची प्राप्ती करून देतं. आता अंगी आणि अंग या भावाचा विचार करा. ज्ञानाने मोक्ष होतो असं जर तुम्ही म्हणत असाल, ठीक आहे, आम्ही ज्ञानाला अंग ठरवलं, कर्माला अंगी ठरवलं. आता या मोक्षाच्या प्राप्तीचा विचार करत असताना अंगाने प्राप्त झाला असं म्हणता का अंगीने प्राप्त झाला असं म्हणता? अंगीने. मुख्य कोण आहे? त्यांनी. मग पुन्हा आमचं विधान खरं ठरतं, कर्माने मोक्ष प्राप्त झाला, ना की ज्ञानाने. ज्ञान मानलं का मानलं नाही? तुम्ही जसं कर्म मानायला गेले लांबून, तसं आम्ही तुमच्याच असलेल्या पद्धतीचा विचार केला, मध्यात पुढं कर्माला केलं, पण ते लिंबूटी आहे एवढंच आम्ही मानतो. आम्हाला त्याला टाळता येणार नाही. तुम्ही दिलेले तर्क, तुम्ही दिलेली प्रमाण, याच्याने त्याला टाळता येणार नाही. ही जरी गोष्ट आत्ता वाटत असली, त्या दृष्टीने जरी आम्ही विचार केला तरी कर्म मोठं ठरतं. त्यामुळे कर्माने मोक्ष होतो अशा पद्धतीचा विचार आम्हाला करता येतो. खरंच कर्माने मोक्ष होतो काय? कर्माने जर मोक्ष व्हायचा ठरला आणि अंग अंगी भाव त्याच्यामध्ये जर निर्माण खराच झाला तर कर्माने मोक्ष होतो अशा पद्धतीचा विचार आपल्याला करावा लागेल व ती गोष्ट आपल्याला मानावीच लागेल. सिद्धांतच होईल. जर अंग अंगी भाव त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला तर, आणि जर अंग अंगी भाव निर्माण नाही झाला तर, एक अंगी आहे आणि एक अंग आहे अशा पद्धतीने जर भाव ज्ञान आणि कर्माच्या ठिकाणी निर्माणच नाही झाला तर कोणत्याही पद्धतीमध्ये कर्माने मोक्ष होतो हे विधान खरं ठरणार नाही. ज्ञान स्वतंत्र होईल, कर्म स्वतंत्र होईल, मग कर्माची चिकित्सा होईल, ज्ञानाची चिकित्सा होईल आणि साधन जे पूर्वी सांगितलं की जे ज्ञान, त्या ज्ञान असलेल्या साधनाचा विचार मुख्य असलेल्या सिद्धांताप्रमाणे आपल्याला करता येईल. पण अंग अंगी भाव या दोघांमध्ये निर्माण होतो का हे बघावं लागेल. अंग आहे आणि अंगी आहे यांचा विचार करीत असताना फलाचा विचार करा आणि अंग अंगीचा विचार करा. कोणतंही असलेलं फल हे निर्माण होत असताना वा त्या फलाची प्राप्ती होत असताना आणि अंग अंगी भावाने असलेल्या दोघांकडून प्राप्ती होत असताना दोघांची असलेली उपस्थिती म्हणजे अंगीची आणि अंगाची, प्रधानाची आणि अप्रधानाची, मुख्याची आणि अमुख्याची म्हणजे गौणाची, ही उपस्थिती एका कालात लागते. मला जेवण करायचे, कशाने जेवण करणार? नाही माझा हात असला म्हणजे काम भागेल, नाही माझं तोंडच असलं म्हणजे काम भागेल. मी बाहेर फिरून येतो, मी अंगी आहे ना, मला काम आहे, मी बाहेर फिरून येतो, हात घरात ठेवून जातो म्हणजे जेवण करेल, नाही तोंड ठेवून जातो भरावा कोणीतरी, चालेल काय? होऊ शकतं काय? नाही. एका कालात उपस्थिती दोघांची लागेल. मग एका कालात उपस्थिती लागते म्हणजे कोणाकोणाची लागते? अंगीचीही पाहिजे आणि अंगाचीही पाहिजे, म्हणजे ज्ञानाची उपस्थिती लागेल अंगांगी जर भाव असेल तर, आणि कर्माचीही उपस्थिती तिथे लागेल. जर ज्ञान आणि कर्माची एका अवस्थेमध्ये जर उपस्थिती संभवली, सहा अवस्थानता सह, अवस्थानता सह म्हणजे बरोबरीने, अवस्थान म्हणजे स्थिती, उपस्थिती, ही दोघांची जर एका वेळी असली, एका कालात, एका देशात जर झाली तर त्यांच्यामध्ये अंगांगी भाव आपल्याला सांगता येतो. साध्य साधक भावाच्या दृष्टीने ती गोष्ट आपल्याला मानता येते. विचार करा, ज्ञान आहे, कर्म आहे, ज्ञानाच्या उत्पत्तीला तुम्ही सुद्धा कर्मवादी, निष्काम नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठान हे कारण सांगता का सांगत? अंतःकरण शुद्धी होतेच कशाने? नित्य नैमित्तिक निष्काम कर्मानुष्ठानाने. दुसऱ्या तिसऱ्याने होत नाही, या कर्मानेच होते ना. मग या अशा असलेल्या ज्ञानाच्या प्राप्तीचा विचार करीत असताना कार्यरूपाने ज्ञान झालं का नाही? कार्य. आणि कारण काय झालं? कर्म झालं. आता विचार करा, जे कारण आहे ते कार्य उत्पत्तीच्या समयाला कुठे असतं? जशाला तसं असतं का? माती आहे, घट हे कार्य, घट उत्पन्न झाला, माती मातीसारखी आहे, विकृत झाली.
काहीतरी वेगळा परिणाम झाला ना, विकार उत्पन्न झाला ना. विकारोत्पादिका क्रियाजन्य फलता तिथे राहिली ना. विकारापासून उत्पन्न झालेली जी क्रिया आणि त्या क्रियेपासून उत्पन्न झालेलं जे फल ते मातीच्या दृष्टीने घट आहे. काहीतरी विकार उत्पन्न झाला, काहीतरी त्याच्यामध्ये स्वरूप त्याचं जे बदललं म्हणजे विकार. मातीचं स्वरूप निराळ आहे, घटाचं स्वरूप निराळ आहे. माती कशी पसरलेली असते, अणुरूपाचा विचार फक्त मातीच्या ठिकाणी, म्हणजे आकारानेच करायचा म्हटलं तर अणुरूपाने विचार करता येतो मातीचा. दुसऱ्या तिसऱ्या गोष्टीने विचार तिचा करता येत नाही. द्रव्य रूपाने विचार करा, द्रव्य अणु आहे, अणुरूपाने त्याचा विचार आपल्याला करता येतो म्हणजे नित्यतेच्या संदर्भाने. आणि ज्यावेळी ते द्वणुक त्रिणुक चतुर्णुक पंचवणुक असं काही होतं त्यावेळी अनित्यतेचा जरी विचार असला तरी मातीच्या स्वरूपाचा विचार करताना अणूच मानावं लागतं, कारण का ते द्रव्य. असं पाठीभर माती म्हणून स्वरूप सांगता येत नाही, त्याचं अणू एवढंच सांगता येतं. घटाचं स्वरूप काय, कंबुग्रीवादिमान, हा त्याचा आकार सांगितला. काहीतरी वेगळा आकार त्याचा आपण सांगितला का नाही, वेगळा काहीतरी आकार सांगितला असल्यामुळे तिथे विकार उत्पन्न झालाय असा आपल्याला विचार करता येतो. म्हणून विकारोत्पादिका क्रियाजन्य फल हे राहण्याचं ठिकाण मातीच्या दृष्टीने घट आहे. मग असा असलेला जो घट की जो कार्य आहे त्या कार्याच्या असलेल्या स्थितीमध्ये कार्यकारण भावाच्या दृष्टीने साध्य म्हणा त्याला, साध्याची जी उपस्थिती आहे त्या उपस्थितीच्या वेळी जे त्याचं साधन उपस्थित आहे का, जशाला तसं उपस्थित आहे का विकृत होऊनच उपस्थित होईल. कारणाचा कार्यात प्रवेश आहे ही जरी गोष्ट जितकी खरी असली तरी जशाला तसा प्रवेश आहे असं म्हणता येतं का. पुत्र शरीराचा कारण पिता, मग कारण जर पिता आहे तर पुत्र रूपात पिता आहे का नाही, पिता आहे. मग ज्येष्ठ पुत्र म्हणजे पित्याचा अंशच मानतात, ते शास्त्रात निराळ. पिताचा आहे का पिता नाही, पिता आहे. वेगळ्या उपाधीने असतो का तीच उपाधी आहे, वेगळी उपाधी ना. पोरगही उपस्थित असतो आणि बापही उपस्थित असतो. जर वेगळी उपाधी आणि विकृतता अशी जर नाही मानली असती तर झालं काय असतं, आपत्ती काय आली असती. इकडं पोराचा जन्म आणि तिकडं बापाचं मरण. कारण का तोच आला ना, पुन्हा जशाला तसाच तो आला ना. त्यामुळे असं होत नाही, हा अनुभव आहे. विकार आहे तो अंश रूपाने म्हणायचं. आता तो प्रकार निराळ होतो, ती गोष्ट निराळी. कार्यप्राप्ती, कार्याची स्थिती झाली त्यावेळी कुठे आहे, विकृत होऊनच पुढे येतं. त्यामुळे कार्याच्या स्थितीमध्ये कारणाची स्थिती सांगता येईल काय, कारणाचा प्रवेश सांगता येईल, कारणाची जशाला तशी स्थिती स्वरूपे करून सांगता येणार नाही, विकृती सांगावी लागते. त्यामुळे जो कर्म, जे कर्म कारण म्हणून येतं आणि ज्ञान हे कार्य म्हणून येतं, त्या ज्ञानाच्या उत्पत्तीच्या वा प्राप्तीच्या वेळी जे कर्म कारण म्हणून सांगितलं त्या कर्माची जशाला तशी उपस्थिती असते काय, उपस्थिती राहणार नाही. फल देऊन येईल ना, ते निर्माण झालं आणि फल हे कार्य आहे आणि ज्ञान आहे ते. त्यामुळे ज्ञानाच्या सोबत हे कारण रूप असलेलं कर्म राहील काय, राहणार नाही. आणि अंग अंगी भावामध्ये दोघांची समान उपस्थिती एका देशात एका कालात नितांत गरजेची आहे. मी आहे मग माझा अंग हात उपस्थित आहे, मी आहे म्हणून सगळे. नुसता अंग राहणार नाही, नुसता अंगी राहणार. रथ आहे, रथाचे अंग काय, चाक, त्याचं बसायचं छत, ते पाय ठेवायचं, पुढे ते घोडा वगैरे लावायचं सगळं. आणि सगळंच बाजूला काढलं तर रथाचं अंग चाक म्हणून सांगता येईल का नाही. दोघं एका वेळी सगळेच जर उपस्थित असतील तर म्हणता येतं हे रथाचं अंग आहे आणि रथ अंगी आहे. सगळं जोडून असेल तर रथ म्हणता येतो, नाही तर सगळं विच्छिन्न इकडं तिकडं पडलंय, कशाचं चाक आहे कोणाला माहिती. सांगता येते काय अंग म्हणून, सांगता येत नाही. त्यामुळे विचार करा, अंग अंगी भावामध्ये
6 अवस्थानता राहते का राहत नाही, एका वेळी उपस्थिती राहते का राहत नाही, एका वेळी उपस्थिती आवश्यक आहे. आणि कर्म आणि ज्ञानामध्ये जर अंगांगी भाव आहे असं तुम्ही म्हणत असाल तर आम्हाला उत्तर द्या. कर्माचा परिणाम ज्ञान आहे असं जर असेल आणि दोघांमध्ये कार्यकारणता आणि साध्य साधकता असा जर संबंध तुम्ही सांगितला असेल तर त्या संबंधाचा विचार केला असता कोणत्या पद्धतीत एकत्र राहतात ते विकारित होतात. कर्म विकारित होतं, काहीतरी फलाला येतं आणि मग त्या ज्ञानाची स्थिती होते. म्हणून अंग अंगी भाव तिथे सांगता येणार नाही. अंग अंगी भावाची तिथे उत्पत्ती होणार नाही. कार्य हे कार्य उत्तर काल वृत्तित्व धारण करून असतं. उत्तर म्हणजे नंतर, काल म्हणजे वेळ आणि वृत्ती म्हणजे राहायचा विषय, त्यावेळी ते उपस्थित आहे. उत्तर काल वृत्ती हे कार्याच्या ठिकाणी आहे आणि कारणाच्या ठिकाणी काय आहे? पूर्व काल वृत्ती आहे, आधी आहे. मग या पूर्व काल वृत्ती आणि उत्तर काल वृत्तीमध्ये समसमानता कोणाला आणता येईल? कधी आणता येईल? भूतकाळ आणि वर्तमान काळ किंवा भविष्यकाळ एक करता येतात का? ती एक झाली तर म्हणा अंगांगी भाव आहे. नाही म्हणे आम्ही मोठा योगी आणतो, आणा, काही हरकत नाही. ईश्वर आणतो, आणा. भूतकाळ आणि वर्तमान काळ एक करा म्हणा. होईल काय? ईश्वर सुद्धा म्हणेल कशाला करायचंय? एक केल्यापेक्षा तू भूतकाळात जाणं, एक क्षणामध्ये तू जातो किंवा आम्ही तुला घालवतो आणि पुढच्या क्षणामध्ये तू भूतकाळात गेला असं जाहीर करतो. होतंय का? होत नाही. होईल ना. पण एक भूतकाळ आणि भविष्यकाळ किंवा वर्तमान काळ हे होणे शक्य नाही. यांच्यामध्ये हा भेद राहणारच आहे. पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा एक होईल काय? देशाच्या मानाने असा सगळा विचार. देशाची विभागणी दिशेत आहे. त्या न्याय प्रणालीचा विचार केला, दिशा किती, देश किती, एक. आणि देशाची विभागणी किती, आता करेल तेवढं थोडी. मुख्य किती, 10. 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा आणि वर आणि खाली असा सगळा विचार करता येतो. पण आहे देश किती? देश म्हणून सांगा एकच. त्याच्यामध्ये विभागणी अशी अशी केली आहे. मग ही केलेली जी विभागणी आहे, जरी देश एक असला तरी त्याच्यामध्ये जी अशी विभागणी केली ती विभागणी एक होऊ शकते का? पूर्वेला पश्चिम म्हणता येतं का? पश्चिमेला पूर्व म्हणता येतं का? म्हणता सुद्धा येत नाही. एक करता कसं? एक कसं करता? एक करताच येणार नाही. सह अवस्थानता त्यांच्या ठिकाणी राहिली पाहिजे. एका कालामध्ये त्यांची उपस्थिती राहिली पाहिजे. एका कालात जर त्यांची उपस्थिती झाली तर आम्हाला म्हणता येतं अंग अंगी भावाची स्थिती त्यांच्या ठिकाणी आहे. जर अंग अंगी भावाची स्थिती एक कालावस्थेने होत असेल, सह अवस्थानतेने होत असेल तर ती सह अवस्थानता निश्चित गरजेची ठरते. आणि ही असलेली अट ज्ञान आणि कर्माच्या बाबतीमध्ये सार्थक ठरते का? तर ती सार्थक ठरत नाही. ज्ञान की तुम्ही कार्यरूपात सांगता आणि कर्म हे कारण रूपात सांगता, हे पूर्वपक्षी कर्मवादी, त्यामुळे कार्यकारण भाव आहे. वास्तविक तसा कार्यकारण भाव यांच्यामध्ये कुठे घेतलाच नाहीये. अंतःकरण शुद्धी झाली की ते कर्म संपलं, तिथेच फुल स्टॉप. पुढे निराळच काम चालू आहे, पुढचं कार्य निराळच आहे. त्यामुळे इथेच त्याचा अंतिम परिणाम आपल्याला मिळतो. त्यामुळे कर्म आणि ज्ञान यांच्यामध्ये अंग अंगी भावाची उपस्थिती जर होत नाही तर त्यांच्या माध्यमाने अशा पद्धतीने कोणताही विचार की कर्मानेच मोक्ष होतो असा विचार करता येणार नाही. कर्माला मोठं म्हणता येणार नाही. साधनाच्या असलेल्या कालावधीने जरी कर्म हे मोठं जरी दिसत असलं तरी त्याचं जे फल, त्या फलावरून प्रबलता आणि अबलता, समर्थता आणि असमर्थतेचा विचार असतो. देशावरून विचार करता येत नसतो. माझ्याकडे 200 एकर जमीन आहे आणि दुसऱ्याकडे 100 एकर जमीन आहे. मोठा कोण
200 एकरवाला मोठा निव्वळ पडीक आहे आणि दुसऱ्याच्या कब्जात आहे 200 एकर. त्याची 100 आहे, पडीक आहे पण त्याच्या कब्जात आहे. मोठं कोण? सामर्थ्य कोणाचं, फल कोणाचं, याचा विचार केला की मोठेपणा मुख्यता आणि अमुख्यता ठरते. साधना किती जरी मोठी असली तर त्याचं फल काय? अंतःकरण शुद्धी का मोक्ष? नाही. आणि ज्ञानाचं फल काय? मोक्ष. ज्ञान मोठं मोठं ज्ञान ठरतं आणि साधन दृष्टीने कालदृष्टीने कर्म मोठं ठरतं. तरी सुद्धा अंग अंगी भाव यांच्यामध्ये मानता येत नाही. उलट विचार करा. नाही म्हणे ज्ञान मोठं म्हणाले, मग कर्म तर सोबतच आहे ना. मग ज्ञानाला अंगी म्हणून कर्माला अंग म्हटलं आणि असा अंग अंगी भाव लावला तर नाही होणारच नाहीये. अंग अंगी भावाची एकच अट आहे, याला ह्याच्या बोकांडी बसवलं काय आणि त्याला त्याच्या बोकांडी बसवलं काय, होणार काय? दोघही एका ठिकाणी येणारच नाही, दोघांची स्थिती होणारच नाही. त्यामुळे अंग अंगी भाव उलट सुलट कशाही पद्धतीचा तुम्हाला मानता येणार नाही. असा असलेला अंग अंगी भाव असल्यामुळे आणि तो यांच्या ठिकाणी सिद्ध होत नसल्यामुळे कर्माने मोक्ष होतो अशा पद्धतीचा विचार करता येत नाही. हे पहिलं समाधान. नाही, परंपरेया साधनता दिली. अंगांगी भावाची अट निराळी आहे पण परंपरेया साधनता दिली ना. साध्य साधनतेमध्ये परंपरा आणि बहिरंग साधनता नाही. म्हणजे कर्माला मान्यता आहे, निष्फलता जी येते ती निष्फलता नाही येत. कोणतं? अंतःकरण शुद्धी हे फल जर मुख्य पकडलं, हे फल तर मुख्य साधनता आहे कर्माला, निश्चित मुख्य साधनता आहे. निष्काम कर्माला मुख्य साधनता देतो. अंतःकरण शुद्धीसाठी म्हणून अत्यंत अंतरंग साधनच कोणतं? अंतःकरण शुद्धी या फलासाठी अत्यंत आणि अंतरंग साधनच कोणतं? निष्काम कर्म. कर्मच साधन आहे, दुसरं साधनच मानत नाही. अंगी आता आम्ही मानतच नाही ना ज्ञानाला. ज्ञान हे पुन्हा स्वतंत्रच आम्ही मानतो. नाही, सिद्धीत तशी होते ना, सिद्धीच तशी होते, तसं होत नाही. अंग अंगी भावामध्ये जर सह अवस्थानता अपेक्षित आहे तर त्या म्हणजे एका वेळी उपस्थिती जर अपेक्षित आहे व तशी असतेच, त्याला तर टाळता येत नाही. त्या उपस्थितीवरून अंगी ज्ञान जरी म्हटलं तरी अंग कर्म म्हणताच येत नाही. आणि पहिल्या पद्धतीमध्ये जे निराकरण केलं दुसरी पद्धत आहे. दुसऱ्या पद्धतीचं निराकरण पहा. अंगांगी भाव मानला, मानतो अंगांगी भाव. कर्म आहे अंगी आहे, ज्ञान आहे अंग आहे, म्हणजे अंगीचं अंग आहे ना. एक पहिल्यांदा म्हटले होते आत्मज्ञानाचं उपादान कारण अविद्या, म्हणून कार्यरूप असलेल्या आत्मज्ञानाकडनं अविद्योच्छिती म्हणजे अविद्येचा नाश होणे संभव नाही. तसं अंगी जर कर्म मानलं आणि अंग जर ज्ञान मानलं तर त्या ज्ञानाकडून जे काही ज्ञान असेल त्या ज्ञानाकडून अज्ञानाचा निराश होऊ शकेल काय? अज्ञानाचा निराशच होणार नाही, कारण का कर्म मुख्य आहे आणि कर्म हे अज्ञानजन्य आहे, अज्ञान कार्य. आणि त्या अज्ञान कार्य असलेल्या कर्माचं एक अंग ज्ञान. मग त्या ज्ञानाकडून त्या अज्ञानाला विरोध होईल का? त्या अज्ञानाला विरोधत नाही. ते म्हणतायत सन्निपत्य नच ज्ञानम कर्माज्ञानम निरस्यती. ते निरस करणार नाही, कारण ते तुम्ही कर्माचं अंग मानताय ना. साध्य साधन भावत्वात हा हेतू दिलाय. साध्य साधन भावत्वात हा हेतू. साध्य ज्ञान आहे, साधन कर्म आहे, आणि या हेतूने जर तुम्ही प्रयत्न करू लागलात तर ते कर्म
त्या अज्ञानाचं जे कार्य म्हणून जे उपस्थित आहे त्या अज्ञानाला घालवू शकत नाही. कारण का ते त्याचं अंग म्हणून उपस्थित राहतं. आणि काय आहे, एककालीन अवस्थिते हे, एका कालावधीमध्ये ते उपस्थित राहू शकत नसल्यामुळे या साध्य आणि साधन जे कर्म आणि ज्ञान म्हणून सांगितलं त्या अशा असलेल्या अंगी कर्माचं जे ज्ञान अंग आहे त्याच्याकडून अज्ञानाचा निराश होणं असंभव आहे. त्रिकाली असंभव आहे. वाक्य मोठे आहे. एवढं अवघड त्रिकाली असंभव कोणीच शक्य नाही. नुसतं पांडुरंगाचं चिंतन केलं तर मोक्ष मिळतो नाही. हे इकडे तिकडे म्हणायचं. पांडुरंगाचं चिंतन करा, नामदेवराय व्हा आणि तो पांडुरंग तुम्हाला उपदेश करेल. जा त्या कुठे विसोबा खेचर गाव काय ते जा औंड्या नागनाथला जा. तिथे गुरु आहेत, ते ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतील. त्यावेळी मी कोणी हे तुला कळेल. आता मी विटेवरचा खेळणा वाटतोय आणि तिकडून आल्यावर लक्षात येईल की वीट म्हणजे सुद्धा मी आहे, उभारलेलोही मी आहे, बोलणाराही मी आहे, दिसतं ते मी आहे, दिसत नाही ते मी आहे, नाही जे ते सुद्धा मी आहे आणि आहे जे ते सुद्धा मी आहे. आणि मग मोक्ष होईल. चिंतनानं होणार नाही. हा नुसतं चिंतनानं होणार नाही, ही प्रक्रिया आहे. तर नामदेवरायासोबत होते ही जर प्रक्रिया, तर आपण काही त्यांच्यापेक्षा मोठे नाही किंवा त्यांच्या आधी जन्मलोने आतापर्यंत शिल्लक होत असंही नाही. म्हणजे वयाने सुद्धा मोठे नाही. जड भरत राजानं हरणीचं चिंतन केलं. हा त्याला हरणी स्वरूप प्राप्त बरोबर झालं की नाही. झालं ना, पांडुरंगाचं चिंतन केलं तर पांडुरंगाच्या स्वरूपात जाणारच. जाणार इथं व्यवस्थित. बाकी अंतःकरणाला तो आकार प्राप्त झाला पाहिजे. होईल. इथं जे त्याचं अंतःकरण आहे जडभरताचं, त्या जडभरताच्या जडभरत ही संज्ञा आली कुठून आपल्याला अभंगाने माहिती. पौराणिक इतिहास माहिती का आपल्याला नाही माहिती. पौराणिक इतिहास असा आहे, जडभरत ही संज्ञा त्याच्या या हरणीच्या जन्माच्या उपरांत आहे. मग तो विदेह मुक्त आहे. आधी नाही. आधी तो सगळं सोडून आलेला होता, ज्ञानामध्ये प्रवृत्त झालेला होता, सगळीकडे एक रस ब्रह्म आहे असा निश्चय करणारा होता. हे सगळं होत असताना शेवटी दया उत्पन्न झाली मारताना, देह त्याग करताना हरणावर. काय गोंडस आहे. मग गडबड झाली. जड भरत तिथे नाहीये, तिथे भरत आहे. हरणापासून ज्यावेळी तो मुक्त झाला मग येडं. ते गुरुने मग जड, मग काय जिकडे तिकडे विदेह मुक्त एक. विदेह मुक्ताला बंधन नाही. जर जड भरताला हरणीच्या स्वरूपाने बंधन झालं असं म्हटलं, सगळं वेदशास्त्र नदीत घेऊन बुडवा. काही शिल्लक राहत नाही. ज्ञानाला बंधन झालं ना. जो मोक्ष पुरुषार्थ करून मिळवायचा त्याच्या पुढे सुद्धा आवित येऊन जर थांबली तर मग मिळवायचा कशाला. जड भरताची अवस्था चांगली होती का आपल्या दृष्टीने? पहा, जड भरताच्या अंतःकरण अवस्थेचं म्हणजे आंतरिक अवस्थेचं चिंतन आपण करू शकत नाही. त्याला जी व्यावहारिक अवस्था होती आपल्या दृष्टीने, भ्रांत दृष्टीने विचार करा, चांगली होती काय? वर्णन आहे. तो कुठेही पडत असे, शेणातही पडत असे, लहान लहान मुलं येत असत आणि त्याच्यावर लघुशंका करून जात असत. त्याला काही तो अवस्था तो वृत्तीवर नाही, म्हणून जड म्हणायची. जड म्हणजे काय? आजगरासारखा पडायचा. तो राजा चालला होता, पालखीला खांदेकरी कमी होता तर त्याला उचलला, त्याला पालखीला खांदे ना, तो पालखीवाला झाला, पाहणारा झाला. कधी तो पालखीत बसत असे, कधी पालखीला खांदा देत असे, कधी उपभोग घेत असे, कधी दरिद्र्याप्रमाणे राहत असे, कधी आजगारासारखा राहत असे. पडून पडला की पडला. कोणत्याही पद्धतीचं शरीर देह रक्षणासाठी सुद्धा तिची वृत्ती जागी होत असावी असा विचार नाही. विदेह मुक्ती कसली? नाहीतर देह रक्षणापुरता तो वृत्तीवर येतोय असं म्हटलं तर विदेह मुक्ती नाही. हा, मग जीवन मुक्ती आहे ना. म्हणजे तो मुक्त नाही असं मला म्हणायचं नाही. शरीर रक्षणापुरता त्यांनी प्रयत्न केला तर तो जीवन विदेह मुक्त होऊ शकत नाही, पण तो बद्ध आहे असं होत नाही. जीवन मुक्त
जीवनमुक्त महात्मा देह रक्षणासाठी वृत्तीवर येतच ना. भूक लागली आला वृत्ती, 2 घास खाल्ले संपला विषय. हे द्या- होतच ना. हे द्या- तेवढा तो प्रकार होतच असतो. पण जीवनमुक्ती आणि विदेह मुक्तीमध्ये फरक आहे. विदेह मुक्त आहे तो एकच आहे. आतापर्यंतच्या सगळ्या असलेल्या ज्ञात उदाहरणामध्ये आणि प्रामाणिक अशा असलेल्या उदाहरणात, प्रमाणित अशा असलेल्या उदाहरणात एक जड भरत आहे की तो विदेह मुक्त आहे. बाकीची कोणाची संत कळीत नाही, जीवनमुक्त कळीत नाही, विदेह मुक्त कसा कळेल? पुढची अवस्था आहे ना ती कशी कळेल गोष्ट? ती कळणार नाही. ब्रह्मविद वरिष्ठ आहे, ब्रह्मविद कळतो, तो कळायला सुद्धा मुश्किल आहे. म्हणजे ब्रह्म ज्यांनी जाणलंय तो ब्रह्मविद. हा ब्रह्मविद वरिष्ठ आहे, सगळंच संपलं, काही नाही. कोणत्या पद्धती? तो स्वतःच भानावर नाही, जगत नाही, देह नाही, काही नाही, व्यवहारच नाही. आपल्याला फक्त ते हलताना दिसते, शरीर क्रिया फक्त. ते दिसतंय, त्याला माहितीच नाही, शरीर म्हणून माहित नाही, काही म्हणून नाही. त्याला कोणत्याही पद्धतीचा विचारच नाही. केवळ ब्रह्म आहे ही सुद्धा वृत्ती. ब्रह्म चिंतने तद्रूप. विदेह म्हणजे देहाचं चिंतन नाही ना. संसारातून जर चिंतन काढलं, परमात्म्याचं चिंतन केलं तर मग चिंतन मिळेल ना. प्रक्रिया हीच होणार, सोपं मार्ग आहे. प्रक्रिया हीच होणार. परीक्षा दिली की कलेक्टर होणारच, पण अभ्यास न करता बापाने होणार नाही. जसं करावंच लागेल. पास व्हावंच लागेल, सगळं करावंच लागेल, मगच कलेक्टर होणार. असा तसा होणार नाही. नाहीतर लिहितात आमच्या ट्युशन मध्ये ऍडमिशन घेतली, कलेक्टर झाला. फॅक्टरी आहे, आत गेला की बाहेर पडताना कलेक्टर, असं चाललंय नाही. एक सगळी प्रक्रिया करायची राहणार. त्या प्रक्रियेला फाटा देता येत नाही. ती प्रक्रिया होणारच. सगळं करा, सगळंच करायचं, पण याला सोडून तुम्हाला एक क्षण थांबावंच लागेल ना. अहो, मंगळसूत्र घालावं लागेल का नाही बायकोला? सगळे विधी करा न करा, घालावं लागेल का नाही बायको म्हणायचे म्हणल्यावर? असंच म्हणता. म्हणजे निदान सामाजिक दृष्टीने नैतिकता आमच्यात आहे असं म्हणायला ती काळाद्वारा घालावं लागेल का नाही? बाकीचा विधी नाही केला तरी चालेल. आम्ही धार्मिक आहोत हे दाखवायचं तरी करावं लागेल का नाही? ती प्रक्रिया करावी लागेल, त्याच्याशिवाय होणेच शक्य नाही. असं आहे. मोक्ष प्राप्त करायचे म्हणजे नेमकं काय प्राप्त करायचे? काहीच प्राप्त करायचं नाहीये. ते मिरवणूक चालली, त्यामुळे आपण आवाजाला अडथळा होऊ शकतो. मोक्ष प्राप्त करायचा आहे म्हणजे नेमकं काय प्राप्त करायचंय? ते सगळं खरं. मोक्ष ते अधिकारी मोक्ष, त्यांना काय पाहिजे? नाही पाहिजेत काय? मोक्ष पाहिजेत म्हणजे नेमकं काय प्राप्त करून घ्यायचं? अहो, काहीच प्राप्त करून घ्यायचं नाही. जिथे प्राप्तव्य शिल्लक राहत नाही, कर्तव्य शिल्लक राहत नाही, असली स्थिती मोक्षाची. म्हणजे हा जो मोक्ष आहे, आता व्यवहार करा, व्यवहारिक धरेवर या. मला मोक्ष प्राप्त, आत्मस्वरूप आहे, नव्हतो कधी म्हणून. ब्रह्म आहे, आत्मा आहे, त्याच्यावर काहीतरी पडलंय, ते साफ करायचंय. आरसा आहे, त्याच्यावर काहीतरी धूळ आहे म्हणून दिसत नाही. करायचं काय? स्वतःचा चेहरा धुवायचा का ते आरसा धुवायचा का आरसा फोडायचा? स्वच्छ करायचंय फक्त. आत्मस्वरूप नाही काय? आत्मा नाही काय? आत्मा आहे. मोक्ष प्राप्त करायचा हा व्यवहार जिथे होतो, शाब्दिक हा व्यवहार जिथे होतो, तिथे घालवायचे काय? प्राप्त करायचा विचार नंतर. अडचण, प्रतिबंध घालवायचे. म्हणजे काय घालवायचे? अज्ञान. जो मी परिच्छिन्न मानतोय तो नाही, ते अज्ञान घालवायचे. मग अज्ञान घालवायसाठी आणता काय? नाही म्हणे आम्ही भक्ती आणतो. चालतंय, बरोबर, भक्ती आणतो. आणि भक्तीने अज्ञान जातं का भक्तीच्या मुलाकडनं अज्ञान जातं?
म्हणजे पुन्हा ज्ञानानं काही जरी म्हटले तरी ज्ञानाला सोडता येईल का? आणि ज्ञान आलंच की पुन्हा. अज्ञानाचं विरोधी ज्ञान आहे. आम्हाला अज्ञान निराकरण करायचे, मोक्ष प्राप्ती करायची म्हणजे नेमकं काय? अज्ञान निवारण करायचे. दिवा आहे, झाकलेला आहे, म्हणजे घट आहे त्याच्यावर, दिव्याचं ज्ञान करून घ्यायचंय. काय करावं लागेल? फक्त वरचं जे आवरण आहे ते फोडावं लागेल, काढावं लागेल. का दुसरं अजून काही बॅटरी लावून बघावं लागेल? नाही. काढलं की दिवा स्वयंप्रकाशित आहे. तो स्वतःचं ज्ञान स्वतः दाखवेल. ही नियम. आत्मा स्वयंप्रकाशित आहे, चैतन्य न ते, त्यामुळे त्याच्या ठिकाणी स्वयंप्रकाशित आहे. आणि हे स्वतः असले, स्वतःच सिद्ध असल्यामुळे त्या आत्म्यावरचं फक्त अज्ञान काढावं लागतं. आणि अज्ञान निवारणाचं काम वृत्ती करते, दुसरं जगात कोणी करत नाही. घटाकडे बघितल्यानंतर घट कळतो. कशामुळे कळतो? वृत्ती गेली म्हणून कळतो. वृत्ती काम काय करते? घट नाही, अज्ञान घालवतो. मग ते काय घटाकार वगैरे अमुक प्रमिती चैतन्य वगैरे सगळं होऊन घट आहे घट आहे असा व्यवहार होतो. आत्मा आहे, आत्म्यावर अज्ञान आहे, ह्याच्यावरही तेच अज्ञान. आत्म्या तेच अज्ञान, दुसरं अज्ञान नाही. याला तुला ज्ञान म्हणा, त्याला मूलाज्ञान म्हणा. त्या मूलाज्ञानाची ही बारकी 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 विषयाप्रमाणे असलेली रूप आहेत. पण अज्ञानामध्ये फरक काही नाही, तेच अज्ञान जसल्याला तसं. मग ते मूलाज्ञान आहे, ते घालवायचं म्हटल्यावर काय करावं लागेल? वृत्ती. इकडे कसली वृत्ती चालते? इकडे वृत्ती तिकडे जाणं अपेक्षित आहे. वृत्तीमध्ये कसला का प्रकार असणार, पण वृत्ती जाणं अपेक्षित आहे. त्या आत्म्याकडे सुद्धा, ही जो आवृत आहे, अज्ञानाने आवृत आहे, त्या आत्म्याकडे सुद्धा वृत्ती जाणं अपेक्षित आहे. परंतु वृत्ती असलीच कसली पाहिजे? आत्मा किती, त्याच्यावर वृत्ती किती याचं गणित पाहिजे. आत्मा एक की दोन, ब्रह्म एक की दोन, विठ्ठल एक की दोन. या गावचा विठ्ठल वेगळा, त्या गावचा, असं होत नाही. विठ्ठल एकच, आत्मा एकच, ब्रह्म एकच. हा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्या त्याच्यातला अभंग येतो. हे बरोबर आहे. ब्रह्म त्याच्यामध्ये आहे ना, सगळीकडे अनुस्यूत आहे ना, ते अधिष्ठान भूत आहे ना ते. त्यामुळे एक असलेल्या त्या आत्म्याच्या ज्ञानाकरिता, अज्ञानाचं निवारण होण्याकरिता एक अणुकुचीदार वृत्ती की जी महावाक्यार्थ बोधापासून उत्पन्न आहे. एक वृत्ती होईलच कधी? मी जीव आहे आणि हे ब्रह्म आहे, हे निराळ आहे असं म्हटलं की वृत्तीचे तिथे दोन तोंड आहेत. सापासारखी एक जरी असली तरी दोन तोंडाची आहे ती. आणि ती दंश करते आणि दुःख देते. ती वृत्ती काय कामाची? ही एकच वृत्ती आपली. ठरलं नाही, भेद आहे भेद आहे भेद आहे, या वृत्तीचे फरक आहे काय? नाही, एक वृत्ती, आमचा निश्चय एक, सगळं खोड, हे सगळं सत्य, हा एकच निश्चय. तो सापासारखा आहे, दुतोंडी आहे, जीव दोन आहे. आणि इथे लागतं काय? एक जीव आणि ब्रह्म, त्याच्यामध्ये अभेद आहे. अशी जी वृत्ती अंतर्मुख होते, ही आत्म्यापर्यंत जाते. म्हणजे आत्म्याचं ज्ञान करून देते. काय वृत्ती आहे? पुन्हा अविद्याकारी आत्म्याचं ज्ञान. आणि तेवढी व्यापकता तिला येते का? नाही. मग ती काम काय करते? अज्ञान निवारण करते. ते अज्ञान आहे ना. आणि ही प्रबल झाली वृत्ती. आणि पुन्हा हिला ही वृत्ती नुसती नाहीये, हिला चैतन्य साह्य आहे, त्यामुळे निवारण करते. नाही तर पुन्हा शंका येईल, कार्य कारणाला निवृत्त कसं काय करायला लागलं? नाही, चैतन्य साह्य विशेष आहे, चिदाभास आहे. आणि तिथे बाध समानाधिकरण होत आहे. म्हणजे तिथे वृत्ती येते, ती बाधित करण्याची वृत्ती तिथे निर्माण होते. त्यामुळे या चैतन्य साह्य असलेल्या त्या वृत्तीमध्ये जिथे बाध समानाधिकरण होण्याची प्रक्रिया निष्पन्न होते, संपादित होते, तिथे अज्ञान निवारण होतं. म्हणजे होतं काय? आपल्याला माहिती असलेला शब्द वृत्ती व्याप्ती होते, संपन्न. अज्ञान निवारण होतं. मोक्ष प्राप्त करणं म्हणजे आत्मस्वरूप, म्हणजे अज्ञान घालवायचे. अज्ञान जाईल कशाने? हाच तर विषय चालू आहे ना. अज्ञान घालवायचे हाच विषय चालू आहे. मग तोच विषय केवळ ज्ञानाने होतो.
ना की कर्मानी होतो, असा विचार या ठिकाणी मांडतात. पुढे म्हणतात की असं जे अज्ञान आहे, हे अज्ञान कसलं आहे? या अज्ञानाचा विरोध कर्माने होऊ शकतो का? मागे सांगून आलो, सुरेश्वराचार्य म्हणतात मागे आम्ही सांगून आलो की कर्माने याचा विरोध होऊ शकत नाही. मिथ्या असलेल्या या अज्ञानाचा विरोध, हा पुन्हा मिथ्या असा पुढे शब्द लावतात. मिथ्या असलेल्या या अज्ञानाचा विरोध सुरुवातीला सिद्धांत सांगून आले ना, की एक आत्मा आहे, तो सत्य आहे, तोच ब्रह्म आहे आणि तद व्यतिरिक्त सर्व मिथ्या आहे. त्यामुळे अज्ञानाच्या आधी ते म्हणतात मिथ्या अज्ञान. या मिथ्या अज्ञानाचा विरोध केवळ या ज्ञानी करून होतो, दुसऱ्या तिसऱ्या ज्ञानी करून होत नाही. त्यामुळे या दोघांचा अंग अंगी भाव मानता येत नाही. ही गोष्ट खरी. कोणी अजून एकदेशी असेल ते म्हणे समुच्चय माना, एका ठिकाणी माना. मग एका ठिकाणी समुच्चय म्हणजे एका ठिकाणी मी जे आहे, मी जे आहे, हा? ती नष्ट करून मी परमात्मा आहे, मी परमात्मा आहे. काय म्हणाले? मी जे नसून मी परमात्मा आहे आतमध्ये, हा. ही वृत्ती तयार करतो. हा, ही वृत्ती झाली पाहिजे, तयार होत नाही. करावं लागेल ना. मी जे आहे झाली पाहिजे. मी परमात्मा आहे, मी परमात्मा आहे असं म्हणणारे असुर सुद्धा होत. मी देव आहे, फोडा सगळी मंदिरं. त्याचा काही उपयोग नाही, काय ठरवलं? त्याचा उपयोग नाही. ही वृत्ती झाली पाहिजे. ते होण्यासाठी काय करावं लागतं हा प्रकार निराळा आहे. त्याची आता चिकित्सा नाही आहे. चिकित्सा आता फक्त ज्ञान लागतं का कर्म लागतं याची आहे. काय करावं लागतं याच्या शेवटच्या अध्यायामध्ये समारोप करीत असताना सुरेश्वराचार्य सांगणार आहे. जर नाही सांगितलं तरी चिकित्सा आपल्यासाठीची नाही असो, ते सांगणार आहे. त्याच्यामुळे त्याचा विचार करायचा आहे. हे बरोबर आहे प्रश्न. म्हणजे जो उपयोगीचा भाग आहे तो निश्चित पाहिजे. समुच्चय करा असं म्हणतात. ते म्हणतात अंगांगी भाव सिद्ध होत नाही. विरोधच कर्माचा आणि ज्ञानाचा, कर्माचा आणि अज्ञानाचा सिद्ध होत नाही. तर विरोधच सिद्ध होत नसल्यामुळे समसमुच्चय म्हणजे दोघंही बरोबरीचे मानता येणार नाही. आणि क्रमसमुच्चय तोही आम्ही मानित नाही असे इथे म्हणतायत. कसं काय मानित नाही ते आपल्याला तपासावं लागेल. ते म्हणतात की जो अशा असलेल्या ज्ञानामुळे ज्ञानी होतो, तो ज्ञानी कोणत्याही पद्धतीमध्ये कर्माचा बांधील राहत नाही, होत नाही, शास्त्राचा किंकर होत नाही. उदाहरण देतात. ते म्हणतात का होत नाही किंकर? ते म्हणतात बृहस्पती सवे यद्वत क्षत्रियो न प्रवर्तते ब्राह्मणत्वाद्यहम मानी विप्रो वा क्षत्रकर्मणी. जो क्षत्रिय आहे, बृहस्पती सव नावाचा जो यज्ञ की ज्याच्यामध्ये केवळ ब्राह्मणाधिकारी आहे, त्याच्यामध्ये क्षत्रिय जसा प्रविष्ट होत नाही, अधिकार प्राप्त करीत नाही, त्याच पद्धतीमध्ये जो ब्राह्मण मी आहे असा अहम मानी आहे, तो क्षात्र कर्मामध्ये प्रवृत्त होऊ शकत नाही. त्याप्रमाणे जो ज्ञानी तो कर्मामध्ये अनधिकारी आहे असं इथे ते सांगतात. पुढे म्हणतात दृष्टांत दिला, जरा दार्ष्टांतिकाचा विचार करू, मुख्य सिद्धांताचा विचार करू असं म्हणतायत. काय मुख्य सिद्धांत? अंगांगी भावाची अजून ते चिकित्सा केली आहे का? साध्य साधन भावाची चिकित्सा केली आहे का? समसमुच्चय कसा मानता येईल वा मानता येणार नाही याची काही चिकित्सा केली आहे का? या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. वेळेची मर्यादा झाली आणि लोकांच्या मिरवणुका येत असल्यामुळे कल्पना नाही. त्यामुळे आज आपण इथेच थांबूया. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदान श्रीमद सद्गुरू